नमस्कार मित्रांनो, झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की बाबा आणि सुष्मिता, स्वानंदी आणि रोहन हे चौघेजण एकमेकांशी बोलत असतात। तेव्हा इकडे बाबा ह्या सुष्मिताला बोलतात की हे बघ, माझ्या आयुष्यामध्ये प्रामाणिकपणा खूप खूप महत्त्वाचा आहे असं बाबा सुष्मिताला सांगत असतात। त्यावर आता सुष्मिता जी आहे ती आपल्या बाबांकडे बघत असते, स्वानंदी जवळ उभी असते। त्यावर इकडे बाबा बोलतात की अगं, आपण एकदा कसे वागतो, काय वागतो याचा विचार थोडासा करायला हवा ना, असं पण इकडे बाबा बोलत असतात। त्यामध्ये इकडे रोहन जो आहे तो आपल्या ह्या बहिणीला बोलतो की अगं ताई, तुला माहीत आहे का, बाबा जे वागतात ते अगदी चांगले वागतात, परंतु आई अजिबात आधीरशी चांगलं वागत नाही, असं हा आपला रोहन बोलत असतो। तेव्हा स्वानंदी ही सुष्मिताची समजूत काढत असते। त्यानंतर इकडे रोहन आता लगेच आपल्या बहिणीकडे बघतो, त्यानंतर स्वानंदी त्याला सुद्धा मिठीत घेते। दुसरीकडे आता अंशुमनचं इकडे फोनवर बोलणं सुरू असतं। त्यानंतर इकडे अंशुमन बोलतो की तिला जर सर्व सत्य समजलं तर ती खूप बोंबाबोंब करेल, असं पण अंशुमन बोलत असतो। थोड्यामध्ये इकडे ही स्वानंदी आणि रोहन जे असतात ते इकडे अंशुमनच्या पाठीमागे असतात। तेवढ्यामध्ये दोघे आतमध्ये येत असतात। अंशुमन बोलतो की इथेच थांबायचं 1 मिनिट। त्यावर स्वानंदी बोलते की काय झालं। त्यावर अंशुमन बोलतो की इथून पुढे काही व्हायला नको, त्यामुळे म्हटलं इथंच थांब, तू तुझ्या घरी परत जा, रोहन हिला घेऊन जा, असं अंशुमन बोलत असतो। त्यावर इकडे रोहन आता या आपल्या बहिणीला बोलतो की हा तुला अरे तुरे का बोलतो, आणि मी माझ्या बहिणीला घेऊन जाणारच आहे, परंतु बोलायला काहीतरी भाषा असते ना, असं रोहन बोलत असतो। त्यावर इकडे अंशुमन बोलतो की तुमचे दागिने कपडे मिळालेत ना, मग पुढचा काहीतरी प्लॅन आहे का तुमचा, म्हणजे आधिराला त्रास द्यायचा, मग ती इकडे येणार आणि तिच्या थ्रू पुन्हा तुम्ही तिकडे जाणार, हे नेमकं चाललंय काय, असं पण इकडे हा अंशुमन बोलत असतो। तुम्ही समरदादाला किती जरी तुमच्या ताब्यात घ्यायला निघाल्या तरी पण समर हा तुमच्या ताब्यात येणार नाहीये। स्वानंदी वहिनी घरामध्ये वाद करते, भांडण लावते, तिच्यामुळे माझी मॉम हॉस्पिटलमध्ये आहे, आणि अजून महत्त्वाचं सांगायचं की आधिरा ही पुन्हा घरी परतली आहे। किती स्ट्रिक्ट माणसं आहात तुम्ही, असं हा अंशुमन बोलत असतो। त्यानंतर इकडे आता रोहन खूप चिडतो। रोहन या अंशुमनच्या शर्टची कॉलर पकडतो आणि बोलतो की नेमकं काय चाललंय तुझं, माझ्या बहिणीला जर त्रास दिला तर मी तुला असं तसं सोडणार नाही, असं हा रोहन बोलत असतो। त्यावर आता स्वानंदी बोलते की अरे रोहन, असं काय करतोस, ते जसे वागले तसं आपण वागायचं नाहीये, असं पण इकडे ही स्वानंदी आपल्या रोहनची खूप समजूत काढत असते। तेव्हा अंशुमन खूप रागाने बघत असतो। त्यावर इकडे अंशुमन या स्वानंदीला बोलतो की इथून पुढे घरामध्ये पाऊल ठेवायचं नाहीये। त्यावर स्वानंदी बोलते की अंशुमन, मी तुझ्या धमकीला घाबरणार नाहीये, घर शेवटी माझं आहे, मी ह्या घरात पाऊलही ठेवणार, काय करायचं ते कर। अंशुमन बोलतो की हो का, अगं तू किती स्वतःला शहाणी समजतेस, परंतु ह्या घराला तुझी गरज नाहीये। त्यानंतर इकडे अंशुमन आता ह्या स्वानंदीला बोलतो की तू बघच आता मी तुझी वाट कशी लावतो तो, असं पण हा अंशुमन बोलत असतो। त्यावर स्वानंदी बोलते की मी माझा संसार मोडून देणार नाही आणि माझ्या आधिराचाही संसार मोडून देणार नाही, आता बघ कोणाचं चॅलेंज खरं होतं ते, असंही आपली स्वानंदी जी आहे ती अंशुमनला बोलत असते। स्वानंदी बोलते की मी अजून तुला जेलमध्ये पाठवलेलं नाहीये, तू काय कारनामे करतो हे सर्व मला समजणारच आहे, असं पण इकडे ही स्वानंदी बोलत असते। अरे मी राजवाड्यांमुळे गप्प बसलेले आहे, समजलंच, असंही स्वानंदी बोलत असते। इकडे आता मल्लिका ही इकडे गाडीमध्ये बसलेली असते। तेव्हा मल्लिका ही समरला बोलते की खरोखर समर, अरे मला खूप त्रास झाला, माझ्यामुळे बाकीच्यांनाही खूप त्रास झाला। त्यावर इकडे समर बोलतो की डोळ्यातलं पाणी अजिबात काढायचं नाही बरं का, असं पण इकडे ही मल्लिकाला समर बोलत असतो। मल्लिका जेव्हा घरी आलेली असते तेव्हा स्वानंदी ही मल्लिकाचं औक्षण करत असते। समरही साईडला उभा असतो। तेव्हा इकडे आजीही समोर असतात, आजी देवाचं दर्शन घेतात। त्यानंतर इकडे आजी या मल्लिकाचा हात धरतात आणि मल्लिका ये बाई आतमध्ये, असं म्हणत असतात। तेव्हा इकडे स्वानंदी ही समरला बोलते की राजवाडे जरा बाजूला येता का, मला तुमच्याशी बोलायचंय थोडंसं, असं ही स्वानंदी समरला बोलत असते। इकडे अर्पिता, आधिरा आणि आजी या आपल्या मल्लिकाचा हात धरून इकडे तिला घेऊन येतात आणि बसवतात। तेव्हा इकडे समर काही आता या स्वानंदीकडे लक्षही देत नसतो, तो इकडे आजीच्या जवळ येऊन उभा राहिलेला असतो। त्यानंतर इकडे समर जो आहे तो इकडे ह्या मल्लिकाला बोलतो की काकू तू फक्त तुझी काळजी घे।